आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदरणीय डॉक्टर पंकज भोयर, आजचे सत्कारमूर्ती आदरणीय भैयासाहेब, आदरणीय दिलीप बाबू, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खासदारगण, आमदारगण आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या जीवनाचा आणि विचाराचा आपल्या सगळ्यांना अतिशय उत्तम परिचय आहे। स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं। या देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी कृषी धोरणाचा पाया पण त्या ठिकाणी टाकला। एका फिलॉसॉफरने सांगितलंय की पर्स आणि पर्सन याच्यामध्ये पर्सन म्हणजे व्यक्ती श्रेष्ठ आहे पैशापेक्षा। पर्सन आणि पार्टी, पार्टी म्हणजे ऑर्गनायझेशन, संस्था, इन्स्टिट्यूशन, याच्यात संस्था श्रेष्ठ आहे। आणि पार्टी आणि फिलॉसॉफी याच्यामध्ये फिलॉसॉफी श्रेष्ठ आहे, विचारधारा ही श्रेष्ठ आहे। पंजाबरावांच्या जीवनामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि शिक्षणाची गुणवत्ता सांभाळत असताना शिक्षण सर्वव्यापी बनून समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या शोषित पीडित माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा त्यांच्या मनातला एक ध्येयवाद होता। आणि त्याचबरोबर कृषी क्षेत्र आणि कृषी अर्थव्यवस्था हा आपल्या देशाचा कणा आहे आणि हा शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, याचा गावाचा विकास झाला पाहिजे, हे त्यांच्या जीवनाचं मिशन होतं। आणि या प्रेरणेमधूनच त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि पाहता पाहता या संस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालं। पण जो पंजाबराव देशमुखांनी जो आदर्श, जो विचार समोर ठेवलेला होता, त्या विचाराच्या अनुरूप आज देखील ही शिक्षण संस्था कार्य करत आहे। आणि या कार्यामध्ये आजचे दोन्ही सत्कारमूर्ती आदरणीय भैयासाहेब आणि दिलीप बाबू यांचा सिंहाचा वाटा आहे। गेल्या 10-12 वर्षापासून मी मंत्री आहे दिल्लीत, त्यामुळे अनेक वेळा संस्थेच्या बाबतीत चर्चा करण्याची संधी दोघांच्या बरोबर मला मिळाली। मधल्या काळामध्ये हा एवढा मोठा डोलारा उभा झाला असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। एक गोष्ट खरी आहे की एखादी संस्था वाढवण्याकरता, त्याचं नाव निर्माण करण्याकरता अनेक वर्ष लागतात, पण ती कोसळायला मात्र फक्त काही दिवस लागतात। आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भैयासाहेबांनी आणि दिलीपजींनी या काळामध्ये मेडिकल कॉलेज असेल, शिक्षण संस्था असेल, त्याच्या गुणात्मक वाढीकडे तर लक्ष दिलंच, पण या सगळ्या डोलाऱ्याला समर्थपणे सांभाळलं। आणि त्यामुळे आज पुन्हा संस्था अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे, हा आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा, अभिमानाचा आणि समाधानाचा विषय आहे। आणि या सगळ्या कार्यामध्ये या दोघांचं योगदान आहे ते निश्चितपणे खूप मोठं आहे। आणि त्यामुळे आपण सगळेजण याबाबतीत त्यांच्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं, त्यांचं अभिनंदन करणं, ज्याला ज्याला संस्थेबद्दल आस्था आहे, पंजाबरावांबद्दल आस्था आहे, त्यांच्या उद्दिष्टाबद्दल आस्था आहे, त्यांनी सगळ्यांनी स्वाभाविकपणे त्यांचं अभिनंदन करणं अतिशय स्वाभाविक आहे। एक गोष्ट अजून महत्वाची आहे जी मला विशेष रूपाने आवडली की भैयासाहेब, राजकारणात तुमच्यासारखी माणसं फार कमी आहेत। कारण राजकारणातले 90% खेळाडू वाटच पाहतात कोणत्या पार्टीचं सरकार येते आणि कोण मंत्री बनतं। त्यांचे झेंडे दंडे हार तयारच राहतात। त्यांनी पक्ष का सोडला हे त्यांनाही कळत नाही
आणि ज्या पक्षात गेले त्यांनाही उमजत नाही. मी कोणाबद्दल बोलत नाहीये. पण अशी स्थिती झाली, याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि विचारनिष्ठा कमी झालेली आहे. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाहीये, विचार शून्यता ही समस्या आहे. आणि म्हणून कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. कधी जनता निवडून देते, कधी निवडून देत नाही. परंतु जिवंत माणसाचं व्यक्तित्व असं असतं की तो प्रवाहाच्या बरोबर कधी वाहत जात नाही. जिवंत मासा जो असतो तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि काडी कचरा आणि मेलेला मासा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत असतो. माझे आणि तुमचे विचार कदाचित पटते, राजकीय विचार पटणार नाहीत, वेगळे असतील. पण जे कोणते विचार आहे त्याच्याशी, त्या नेत्याशी मी प्रामाणिक राहीन, ही तुमच्यातली जी इमानदारी आहे त्याला मी नक्की दाद देतो आणि त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. कारण हे फार कमी आहे आणि हळूहळू कमी होत चाललेलं आहे. राजकारणामध्ये राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि हा विचार स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, शेती क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता ठेवून हे चित्र बदलवण्याचा आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे कठीण काम आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये समाजातल्या तळागाळातल्या माणसाचं जीवन बदलवणं हे सोपी काम नाही आहे. आमच्या विचार परिवारामध्ये एक ज्येष्ठ विचारक होते, दत्तोपंत ठेंगडी. ते नेहमी असं म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. ज्याला समाजाचा, देशाचा विचार करायचा असतो त्याचा प्लॅन 100 वर्षाचा असतो आणि ज्याला पुढची निवडणूक जिंकायची असते त्याचा विचार स्वाभाविकपणे, आम्ही राजकारणात आहोत, मतं मागावेच लागतात आणि निवडून यावंच लागतं. पण माझा अनुभव थोडासा चांगला आला. मी ठरवलं की माझ्या विचाराशी मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला जे पटलं तेच मी करीन. आणि मी सांगितलं की जातीपातीचं राजकारण नाही करणार. आणि जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तुम्ही हे बोलू नका. मी म्हणलं मी बोलीन. मग म्हणे तुम्ही हाराल. तर म्हणलं हारला तर माणूस मरते का? हारू तर हारू, हे नाही करायचं. आणि माझा अनुभव आहे की मला लोकांनाही पण नक्कीच अशा चांगल्या गोष्टींना लोक सपोर्ट करतात. समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जे दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, त्या दरिद्र नारायणाच्या मनाबद्दल प्रेमाची आणि संवेदनशीलतेची भावना ठेवणं हे खरं म्हणजे राजकीय नेत्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे. मगाशी भीमसेन जोशीच्या आवाजात अभंग सुरू होता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. खऱ्या अर्थाने पंजाबरावांचा वारसा पेलणं खूप कठीण आहे. कारण त्यामागे एक विचार आहे, त्यामागे एक ध्यास आहे आणि हे काम अनेक वर्ष करावं लागणार आहे. आणि हे करत असताना अनेक अडचणी आहेत, समस्या आहेत. पण त्या अडचणी आणि समस्यांकडे न घाबरता त्याच्यावर मात करणं हे जीवनामध्ये पण खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, कधी आनंद असतं, कधी दुःख असतं, कधी लोकांचे आशीर्वादही मिळतात, कधी शिवाय खाव्या लागतात. पण एकाने चांगलं सांगितलंय, द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. युद्धात हरल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमी सोडून जेव्हा पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे जीवन मिळालं तोपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करता करता लढत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे.
आणि हे जे चालण्याचा मंत्र तुम्ही सांगितला चांगला आहे. खरं म्हणजे मला कधीच कळत नाही की शिक्षण संस्थेच्या निवडणुका का होतात आणि का लोक राजकारण शिक्षण क्षेत्राशी जोडतात. खरं म्हणजे जे चांगलं काम करतात त्यांच्या मागे जनते उभं राहिलं पाहिजे तर शैक्षणिक संस्थेचा विकास होईल. नाही केलं तर त्यांना बदलवलं पाहिजे. पण हळूहळू सगळ्या दृष्टीमध्ये आपल्या देशातली लोकशाही जी आहे त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार नेते किंवा पक्ष नाही आहे, जनता जबाबदार आहे. आणि जशी जनता आहे तसे नेते मिळतात लोकांना. हे बोलण्याकरता धाडस लागतं पण मी ते करतो. त्यामुळे तुम्हाला ठरवलं पाहिजे की उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता काम करणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं की निवृत्त करायचं. शक्यतो निवडणुका टाळल्या पाहिजे. राजकारणाच्या निवडणुकापुरतं राजकारण 15 दिवसाचं 20 दिवसाचं सगळ्यांनी केलं पाहिजे. पण निवडणुका संपल्यानंतर ते राजकारण सत्ताकारण न राहता समाजकारण झालं पाहिजे. आणि ते करत असताना जे योग्य आणि चांगलं काम असेल ते सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि चुकीचं आणि वाईट काम आपल्याच असेल त्याला समजावून सांगितलं पाहिजे की हे करणं बरोबर नाही. खऱ्या अर्थाने आज या संस्थेचा जो प्रभाव आहे विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक गोरगरीब मुलांचं जीवन घडवण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून ज्या हजारो शिक्षकांनी केलेला आहे त्यातून अनेक उत्तम नागरिक तयार झाले याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि मला एक छोटासा अभिमान आहे की जागतिक दर्जाचं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाचं वर्ल्ड स्टँडर्डचा अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर आता जवळपास बांधून पूर्ण होत आलेला आहे. आणि त्याच्याकरता आम्ही अमेरिकेपासून तर इस्रायलपर्यंत सगळ्या कन्व्हेन्शन सेंटरचा अभ्यास केला, टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. कारण कुठेतरी हीच भावना आहे की जे शेतकरी आत्महत्या करतात ते संपलं पाहिजे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झाले पाहिजे. गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याकरता ज्या ज्या गोष्टीची कमी असेल ती दूर कशी करता येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी मिळून जेव्हा केला तेव्हा त्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. आणि म्हणून हा जो प्रवास आहे पंजाबरावांचा हा संपलेला नाही आहे. कारण ज्या माणसाचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि म्हणून जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतोच. हा यावच्चंद्र दिवा करू असा नियम याला कोणी अपवाद नाही आहे. मी मध्ये सहज एका ठिकाणी बोलताना माझ्या तोंडून एक वाक्य निघालं होतं की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञान हे काळाच्या ओघात केव्हा संपतं कळत नाही. पण विचार मात्र कधी संपत नाही. कारण एक विचार एक पिढी दुसऱ्या पिढीला देत जात असते आणि त्या विचारावर मार्गक्रमण सुरू होत असतं. त्यामुळे पंजाबरावांच्या विचाराचा वारसा घेऊन तुम्ही दोघेही जण जे काम करत आहात ते अजून खूप काम करायचं आहे. आणि ते काम करण्याकरता पंजाबरावांच्या आशीर्वादाने तुम्हाला शक्ती मिळो आणि अजून समाजाकरता शिक्षणाची सर्वसमावेशकता आणि गुणवत्ता मेंटेन करून गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर डॉक्टर झालाच पाहिजे. पण त्याचबरोबर या बळीराजाचं दुःख देखील दूर झालं पाहिजे. हे जे विचार आहे हे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची ताकद शक्ती या विशाल जनसमुदाय इथे उपस्थित आहेत त्याने आपल्या सगळ्यांना त्या शुभेच्छा द्याव्या. मी पण व्यक्तिगतरित्या तुमच्या या उज्ज्वल भविष्याकरता आणि 75 वर्ष पूर्ण केली याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. शेवटी एकच गोष्ट सांगतो की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. पण एक गोष्ट जीवनात लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे माझे मित्र सुनील गावस्कर यांची मला नेहमी आठवते. ते कलकत्ता कसोटीमध्ये त्यांनी 97 रन काढले आणि त्यांचा विश्व रेकॉर्ड होत होता. आणि अचानक ते लंचला जेव्हा आउट होऊन आले आणि लंच टाईममध्ये त्यांनी मीडिया बॉक्समध्ये जाऊन घोषित केलं की मी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. हे केल्यावर सगळ्या देशाला धक्का बसला. आणि त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा फॉर्म चांगला आहे, तुम्ही क्रिकेट चांगलं खेळता, तुम्ही अनेक शतकांचा रेकॉर्ड केलेला आहे, डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड तुम्ही तोडलेला आहे, अजून तुम्हाला पुढे जायचं आहे, मग तुम्ही निवृत्त का होता?
त्यांनी दिलेलं उत्तर माझ्यासहित तुमच्या सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं की लोक जेव्हा म्हणतात तुम्ही निवृत्त केव्हा होणार आहे ही म्हणण्याची वेळ येऊ नये. लोकांनी जेव्हा विचारलं तुम्ही का निवृत्त होता तेव्हाच रिटायर्ड होण्याची वेळ आली आहे असं समजा. तर आता लोक काही तुम्हाला म्हणत नाहीये त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. परमेश्वर कृपेने तुमचं निरोगी जीवन आहे, पंजाबरावांचा विचार आहे आणि अनेक मैल दूर प्रवास करायचा आहे. तो करत राहा. चरैवती चरैवती चालत राहा. गॉड इज ग्रेट. गॉड ब्लेस यू. नमस्कार. धन्यवाद.